जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. अच्छा. मनीषा झेंडे. हां. मी इथे पॅरिस. कुठून आलात तुम्ही? मी नाशिकहून आलेले आहे. अच्छा. तुम्हाला काय त्रास होता? मला पॅरिस झालेला आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे चालतच नव्हती. पाय मला. किती सेटिंग आहे मॅडम तुमची आता? 50 वय माझं. याचा नाही आता किती वेळ येण्याची तुमची? तिसऱ्यांदा आलेली. चालून दाखवा आता कसं चालतं इथं. चला असं मोकळं चला. या इकडे. मॅडम याच्या आधी पहिलं कसं चालत होतं तुम्ही? याच्या आधी माझा पाय असा होता. कसं चालून दाखव कसं चालता येत? पहिलं काही चालत होतं तुम्ही? असं पाय वळून तो दिसत नाही इकडून तो. हां या हां असं चालत होतं. असं चालायचं आणि त्रास व्हायचा चालायला? नाही त्रास नव्हता पण फिरत होता सारखा पाय आणि ते बेंड होत होतं. बेंड होत होतं. त्यापैकी आता बऱ्यापैकी बरं आहे. बस आता खाली. किती बरं वाटलं साधारण तुम्हाला? म्हणजे 100 पैकी 80%. 80% बरं वाटलं तुम्हाला माझ्याकडे ट्रीटमेंट घेऊन? अच्छा. तर इतर पॅरालिसिस पेशंटसाठी काय सांगू इच्छिता? इतर पॅरालिसिससाठी सांगू शकते की जर तुम्हाला यायचं ठरलं, नीट व्हायचं असेल तर इथंच शक्यतो या आणि चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देतात. आणि पानगाव आणि सरांचं मी खरंच म्हणजे मनापासून अभिनंदन करतो. याच्या आधी दवाखाने काय केले मॅडम? याच्या आधी पण मी म्हणजे डॉक्टरांकडे जात होते आणि घरातच जास्त करून व्यायाम करायचे. पण जसे मी इथून गेले त्याच्यानंतर मी भांडे वगैरे माझे जेवढे घरातले जेवढे कामं आहेत वगैरे ते स्वतः करायला लागले. स्वतः करतात. मला आता धरायची गरज नाही, कोणाला म्हणायची गरज नाही पडत. फक्त आता थोडा पाय वगैरे होतोय तर थोडा पेशंट नीट करून द्यावं एवढी मी तुम्हाला नम्र विनंती करते सर. होईल. काय बदल झाला ताईंमध्ये? तुम्ही संघ आलात नाही त्यांच्या? बदल म्हणजे पहिले म्हणजे तिला चालताच येत नव्हतं. आता म्हणजे व्यवस्थित चालायला लागले. स्वतः चालते, स्वयंपाक वगैरे करते, घरातली सर्व कामे. नाही तर पहिले पायामुळे तिला म्हणजे वॉशरूमला वगैरे पण जाता येत नव्हतं, जिना उतरता येत नव्हतं, चढता येत नव्हतं. एक जण सांभाळावं लागायचं. आता स्वतःहून चालते ती. तर अंगावर सूज पण होते ना मॅडम त्यांची? पहिल्यांदा आलं तेव्हा सूज खूप होते ना? आपल्या एका सेटिंग मध्ये सूज उतरून गेली पूर्ण. सूज आता आलीच नाही त्याच्यानंतर पण? ठीक आहे. थँक्यू. पेन रिलीफ दत्त आश्रम चुंडी, अनाथ आश्रम ट्रस्ट चुंडी.